काय केलं? आजच्या आंदोलनाचा हेतू तोच आहे की 8 वर्षापासून रखडलेल्या रस्त्याचा काम काही त्याच्या समस्या असेल त्या सगळ्या पूर्ण व्हाव्यात. कारण की आपण बघतोय ना कुठल्या नियमाप्रमाणे हे काम सुरू झाले, फक्त करायचं म्हणून करतायत. त्याच्यातूनही आम्ही त्यांच्या समस्यांचं निराकरण करायचं केलं होतं की तुम्ही आहे तो जुना रस्ता तरी तात्पुरता पूर्ण करा, जेणेकरून लोकांना जनतेची करता हे राहणार नाही. मग काय प्रश्न काय समस्या ते सगळं करू. आता बादशाह आपण बघितलं वारंवार त्याच्यावर पाणी पावसाळ्यात जाऊन जाऊन ब्रिज पूर्ण कमकुवत झालंय. जवळजवळ ब्रिजला आता 40-50 वर्ष होत आली. ब्रिजचं पूर्ण ऑडिट झालेलं आहे. त्याच्या म्हणजे मला वाटतं एस्टिमेट पण तयार झाले, काम काय सुरू करत नाही. कोरपडी नदीवरचा ब्रिज आपण बघतो, समृद्धी गावावर येणाऱ्या सगळ्या गाड्या आता याच मार्गे जातात. सगळ्या लोडेड गाड्या असतील, झेपवणार आहे का आजचा दिवसा? आणि एवढं झाल्यानंतर 200-250 गावांचा संपर्क तुटला ब्रिजला जर काय झालं. माझ्या मते याच मार्गाने 70-80% जनता याच मार्गाने प्रवास करते. दूधवाले सगळे भाजीपाला सगळे याच मार्गाने घेतो. गोष्ट मुरबाड वगैरे महाराष्ट्र व आता समृद्धपणे गाड्या सगळ्या याच मार्गाने येतात. याला जबाबदार कोण? आतापर्यंत जे या रोड रस्त्यामुळे ऍक्सिडेंट होऊन मेले किंवा अपंग झाले त्यांच्यासाठी मनुष्यवधाचे गुन्हे या ठेकेदारावर आणि PSK इन्फ्रा आणि काय असतील त्यांचे पोट ठेकेदार त्यांच्यावर आणि MSRDC दाखल व्हावेत आणि त्या लोकांना न्याय मिळावा. धन्यवाद. सोबत आहेत सांगल्याप्रमाणे 8 वर्ष फक्त आणि फक्त या रस्त्यासाठी आपण वापर करतो. आजही याच रस्त्यावर आपण जवळजवळ 4 ते 5 आंदोलनं केली. अक्षरशः लाज वाटायला काही भीक मागून सुद्धा प्रशासनाला आपण पैसे देतो, तरी प्रशासनाला जाग येत नाही. आज इथे आम्ही जेव्हा आंदोलन करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्यांच्यावर गुन्हे दाखल होईल. अशा प्रकारच्या जर पोलिसांकडनं आम्हाला सूचना येतात तर खरोखरच ही पक्षपाती गेली. पण PSK इन्फ्रा आणि त्यांचे पोट ठेकेदारही या सगळ्या प्रकरणाकडे दुर्लक्ष करतात. आता तुम्ही बघताय सगळे पत्रकार मंडळी का गेल्या 8 वर्षापासून हा प्रश्न सगळ्या नागरिकांना अक्षरशः शोषण चाललंय. आता या मागच्या गेल्या आठवड्यामध्ये जवळजवळ 14-15 ऍक्सिडेंट त्या शेंद्रूरच्या वाकरामध्ये झाले. आता इथे पण कंडिशन अशी होती की मगाशी त्यांनी आम्ही आज आंदोलन करणार म्हणून मगाशी त्यांनी रात्री त्यांनी खडी टाकली. खडीवरनं मी आणि माझा मुलगा आता तिथे घसरलो असतो. त्याच्या आधी पण 2 जण कोणतरी तिथे पडले. या सगळ्याला जबाबदार कोण? कायदा फक्त काय सामान्य नागरिकांसाठीच आहे का? आता आम्ही रस्त्यात बसू होतो, पोलीस प्रशासनाने आम्हाला बसून दिलं नाही. ठीक आहे, त्यांची जबाबदारी येते म्हणून त्यांनी आम्हाला तिथे बसून दिलं नाही. परंतु हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आज जे 14-15 जण मेलेत आणि जवळजवळ 50च्या वरती इंज्युअर्ड झालेत, अपंग झालेत, त्यांची जबाबदारी कोण घेणार आहे? सरकार घेणार आहे, MSRDC घेणार आहे की ठेकेदार घेणार आहे? त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल व्हावेत आणि आज इथून काम सुरू झाल्याशिवाय चांगल्या प्रकारे आम्ही हलणार नाही. प्रमुख मागण्या काय असतील? वारंवार आंदोलन होतात. प्रमुख मागण्या इथून शहापूर ते मुरबाड रस्ता पूर्ण बनवणे, शेतकऱ्यांचा काय मोबदला असेल तो देणे, काय फॉरेस्टच्या तक्रारी आहेत त्या काढणे, बादशाह नदीवरचा साबगाव जवळचा ब्रिज आहे त्याचं स्ट्रक्चर ऑडिट झालेला आहे तो पूर्ण करून त्याच्या साईडनी पूल होणार, ब्रिज होणार आहे. त्या ब्रिजचं काम लवकरात लवकर सुरू करणे, कोरपडी नदीवरचा ब्रिजचं काम लवकर सुरू करणे या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. आणि त्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही याच्या पुढे इथे नाही MSRDCचं ऑफिस पडू आणि ठेकेदाराचं ऑफिस पडू. रस्त्याच्या बाजूला बसा तुम्ही, तुम्हाला बसायचं तिकडे नका करू, आता आम्ही इथे नाही. रस्त्यात एखादा अपघात झाला, रस्त्यात एखादा रस्त्याच्या कडेलाच बसतो. काळजी आहे, आमच्या लोकांची पण काळजी आहे. रस्त्यावर तुम्ही बसले म्हणजे आमचे लोक पण रस्त्यावर उभे राहतील. आम्हाला आमच्या लोकांची पण काळजी आहे, तुमच्या लोकांची पण काळजी आहे, आंदोलकांची पण काळजी आहे. प्लीज इकडे या. मी इथे बसते. ताई प्लीज या. ताई प्लीज या.